नमस्कार, मी निर्मला, इमोशनल इंटेलिजन्स एक्सपर्ट. तर आज परत एक नवीन विषय घेऊन आपण बोलणार आहोत, की सदसद विवेकबुद्धीचा वापर करून आणि कोणत्याही भावनांच्या आहारी न जाता प्रॅक्टिकल विचार करून निर्णय कसा घ्यायचा. तर याबद्दल आपण रोज बोलत असतो वेगवेगळ्या विषयांवरती. आजचा आपला विषय आहे, की लोकांनी आपल्यासोबत काय केलं, यापेक्षा त्यानंतर आपण काय केलं, हे जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा केसमध्ये काय विचार करायचा आणि कसे डिसिजन घ्यायचे आणि कसं स्वतःला ग्रो करायचं, तर या टॉपिकवरती आपण बोलणार आहोत. तर मोस्टली मला जे ऐकायला मिळतं लोकांच्याकडून, की याने असं केलं, त्याने तसं केलं, ही मैत्रीण असं बोलली, ती मैत्रीण तसं बोलली असेल, किंवा कोण काय बोललं, माझ्यासोबत कोणी काय केलं असेल. तर माझ्याकडे एक हॉस्टेल लाईफमधला इन्सिडेंट आला होता डिस्कशनसाठी. तर त्याच्यामध्ये केस ती अशी होती, की जी हॉस्टेल रेसिडेंट होती, तर ती छोटीशी मुलगी होती. छोटीशी म्हणजे टीनेजर मुलगी होती, की जी आत्ताच तिने कॉलेज तिचं संपलेलं होतं. आणि तर ती जर्मन लँग्वेज शिकत होती. जर्मन लँग्वेज शिकण्यासाठी ती त्या तिने हॉस्टेलमध्ये ती स्टे करत होती आणि जर्मन लँग्वेज ती शिकत होती. तर त्या मुलीसोबत इन्सिडेंट असा जाणवला, असं आढळलं, की ती काय करते आहे, की तिला वस्तू अशा उचलून घ्यायची सवय आहे. म्हणजे काय, तर तिला कोणतीही वस्तू आवडली, की ती काय करते, उचलते आणि तिच्या कबर्डमध्ये स्टोअर करते. तर ती विचार नाही करत, की ही वस्तू दुसऱ्यांची आहे किंवा मला त्याची गरज आहे किंवा मला त्याची गरज नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींचा ती विचार नाही करू शकत. याचा अर्थ काय आहे, की त्या मुलीला एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झालेला आहे आणि याच्यासाठी तिला एका प्रॉपर काउन्सिलरची आणि मेडिकेशनची किंवा जे काही असेल त्या प्रॉपर एका ट्रीटमेंटची, काउन्सिलिंगची तिला गरज आहे. तर ती मुलगी अगदी म्हणजे पैसे घ्यायची, पैसे असतील, त्याच्यानंतर कोणाच्या कानातले बर्ड्ससुद्धा तिने उचलून ठेवलेले आहेत, खाण्यापिण्याचं सामान असेल, अबसेन्समध्ये तुम्ही त्याला चोरीच म्हणू शकता. बट ही ती मुलगी जे काही करते आहे, तर त्याच्यावरती तिचं कोणत्याही प्रकारचं कंट्रोल नव्हतं, किंवा आपण जे करतो हे चुकीचं आहे हेही तिला माहिती आहे, बट ती ते कंट्रोल नव्हती करू शकत. आणि ती अशा सगळ्या वस्तू म्हणजे फक्त स्टोअर करायचं. तर जेव्हा तिचं कबर्ड चेक केलं, तर तिच्या कबर्डमध्ये अशा सगळ्या त्या वस्तू सापडल्या आणि त्या सगळ्या दुसऱ्यांच्या वस्तू, तिच्या बाकी ज्या कोणी हॉस्टेल्समधल्या रूममेट्स असतील, तर त्यांच्या त्या वस्तू सगळ्या सापडलेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे परिस्थिती अशी होती, की जी त्यांची मॅडम होती, तर तिचं असं म्हणणं होतं, की ह्या वस्तू उचलून घेतल्यानंतर त्या मुलीची जी रिॲक्शन होती, ज्यावेळी तिचं कबर्ड चेक झालं, तर त्यावेळी तिची रिॲक्शन म्हणजे तिला कुठल्याही प्रकारचा त्याबद्दल वाईट वाटत नव्हतं, की मी चोरी केलेली आहे किंवा माझा कबर्ड चेक होतो आहे, याबद्दलही तिला काहीही वाटत नव्हतं. टीनेजर मुलगी छोटीशी. तर तिने तर त्या केसमध्ये काय झालं पुढे, की त्या मुलीला समोर घेऊन जेव्हा तिला विचारलं, की ताई तू असं काम का म्हणून केलंस, काय झालं, तर त्यावेळी तिचं म्हणणं असं होतं, की मार्केटमध्ये असं मिळू शकतं, हे तर जास्त मोठी गोष्टच नाही आहे. म्हणजे तिला त्याचं काहीही वाटत नाही आहे. तर ह्या अशा केसमध्ये एका प्रॉपर काउन्सिलिंगची गरज असते. त्या व्यक्तीला प्रॉपर काउन्सिलिंग सेशन्स दिले पाहिजेत. जर मेडिकेशनची गरज असेल तर प्रॉपर मेडिकेशन त्या व्यक्तीला मिळाले पाहिजे आणि हे खूप गरजेचं आहे. पण ते आणि योग्य वेळी त्या समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आलं पाहिजे. तर जी कोणी त्यांच्या तिथले रेक्टर होते, की ज्यांनी ते चेक केलं आणि ज्यांनी ते बघितलं, त्यांनी ते सांगितलं, ते खूप हुशार होते लोक. तर त्यांनी ते योग्य पद्धतीने हँडल केलं. अशा केसमध्ये काय होतं, की चोर ठरवून ह्युमिलेट केलं जातं. जेव्हा त्या मुलीचे घरचे लोक आले, तर त्यांनी सगळ्यांसमोर तिच्या कानाखाली मारली. ॲक्च्युली असं नाही व्हायला पाहिजे. मुलांना म्हणजे त्या त्या समोरच्या व्यक्तीने जे काही केलं आहे, हे त्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन त्या व्यक्तीने असं का केलं, हा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. ती व्यक्ती एक वेगळा प्रॉब्लेम सफर करत असते आणि आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. त्यामुळे ती व्यक्ती नक्की काय सहन करते आहे, तर हे आपल्याला दुरून पाहून कळत नाही. तर ते त्या व्यक्तीच्या जागेवरती जाऊन बघणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये ठीक आहे, थोडाफार सेल्फिशपणा असू शकतो, पण कानातले बर्ड्स असतील किंवा एखाद्याचा पाण्याचा मग असेल, या गोष्टी का म्हणून चोरेल कोणी? ज्या गोष्टी आहेत, की ज्यांची म्हणजे अशा क्षुल्लक गोष्टी जर कोणी घेत असेल, जर कोणी ठेवत असेल, तर ते एका हां बाबा हे एका डिसऑर्डरमध्ये काउंट होतं आहे, हे लक्षात येणं आणि त्या दृष्टीने पावलं टाकणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मुलांना समजून घेताना ह्या गोष्टी पण कुठेतरी बघितल्या पाहिजे. इट्स ओके, काही प्रमाणामध्ये त्यांचं लालच असतं किंवा त्या गोष्टीही असतात, ते समजून सांगणं हे तितकंच गरजेचं असतं. पण त्या केसमध्ये नक्की गरज आता पुढे काय आहे हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. मग ते तिचे जेव्हा पालकांना बोलवून घेतलं, तिच्या पालकांना सांगितलं, की
ह्या मुलीला ट्रीटमेंटची गरज आहे, तुम्ही तिची ट्रीटमेंट करा. आता इथे राहणं शक्य नाही आहे, तर तिला ठीक आहे, ती तिकडनं गेली. पण जाण्यापूर्वी त्या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगणं आणि त्या मुलीला ट्रीटमेंटपर्यंत पोहोचवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर असंच घडत असतं कधी कधी आपल्या आजूबाजूचे जे व्यक्ती असतात, तर ते त्यांच्या एका वेगळ्या प्रॉब्लेमबरोबर झुंजत असतात आणि त्यानुसार त्यांची रिॲक्शन आपल्यासोबत कधी कधी तशी आलेली असते. तर ती व्यक्ती तिच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमबरोबर काय फेस करते हे आपल्या डोक्यात कुठेतरी आलं पाहिजे, की त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहेत आणि त्यांचा इम्पॅक्ट आपल्यासोबतच्या वागण्यावरती होतो आहे का. प्रत्येकाच्या घरात असं घडत असतं. तर ह्या गोष्टीचा जर विचार केला तर काय होतं, की थोडंसं आपला त्रास कमी होतो, आपल्याला समोरच्या व्यक्तीची परिस्थिती समजते आणि जशी त्याची एक परिस्थिती असते तशीच आपलीही असते. आपल्याही एका गोष्टीचा एक जर बाजू आयुष्यात काहीतरी वेगळी असेल तर त्याचा इम्पॅक्ट ह्या दुसऱ्या बाजूवरती असतोच. जसं तुम्ही जर शरीराने थकलेले असाल, आजारी असाल, इन केस एक एक्झाम्पल मी सांगते, तुम्ही जर आजारी असाल तर तुम्ही उठू शकत नाही, तुम्ही तेवढ्या चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. हा जसा इम्पॅक्ट आहे तुमच्या आजाराचा, तसाच व्यक्तीच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सचा नातेसंबंधांवरती इम्पॅक्ट असतो. तर ते जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचा नातेसंबंधांवर इम्पॅक्ट कसा होऊ द्यायचा नाही, तर किंवा झाला तर किती प्रमाणामध्ये तो असायला पाहिजे आणि आपल्याला तो कसा रिकव्हर करता यायला पाहिजे, तर या संदर्भामध्ये मी बोलत असते. त्यामुळं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की समोरच्या व्यक्तीने काय केलं यापेक्षा त्या व्यक्तीने जे काही केलं त्यानंतर आपण काय केलं हे जास्त महत्त्वाचं आहे. याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि त्यानुसारच आपण आपल्या रिॲक्शन्स द्यायला पाहिजे. तर समोरही एक व्यक्ती आहे, समोरचाही एक जीव असतो आपल्यासारखाच. तर त्या व्यक्तीला म्हणजे अगदी गुन्हेगार ठरवून जे काही आपण वागत असतो ना, की मोस्टली असं सोशल मीडियावरती बघायला मिळतात, कोटेशन्स बघायला मिळतात, की काय की आपण स्वतःच्या केसमध्ये जज आणि दुसऱ्याच्या केसमध्ये जे काही वकील बनत असतो ना, तर ते तसं न होता आपल्याला दुसऱ्याची केसही तितक्याच स्मूथली हँडल करता यायला पाहिजे. आणि छोट्या छोट्या चुकांसाठी शिक्षेपर्यंत जाण्यापेक्षा त्या छोट्या छोट्या चुका ज्या असतील त्या समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन आणि त्या सॉल्व कशा करता येतील तर यासाठी आपण गाईड करायला पाहिजे. तर एवढा वेळ तुम्ही मला माझा दिलात आणि जर तुम्हाला यातून काही शिकायला मिळालं असेल, तुमच्याकडे जर अशा काही प्रॉब्लेम्स असतील, जर तुमच्या आयुष्यात अशा काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमचे प्रॉब्लेम्स माझ्यासोबत शेअर करा. डेफिनेटली जर मला त्याच्यावरती काही सोल्युशन देता येणार असेल तर मी ते देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.